ताटाच्या कोपऱ्यातून तिखट अशा नजरेने बघणारा हा झणझणीत ठसकेदार ठेचा। पहिल्यांदा अशा प्रकारे मिरच्यांची देठं काढून घ्यायची आहेत। मिक्सरमध्ये घेतला आहे आपण देठं काढलेल्या मिरच्या, लसूण, मीठ आणि हा खोबऱ्याचा कीस किंवा खोबऱ्याचा चव हा सुद्धा घेतला बरं का। आणि त्यासोबत थोडे थोडे शेंगदाणे सुद्धा घेतले आहेत। हे सगळे मिश्रण एकत्र असे एकजीव करायचे आहे, चांगले असे कालवून एकत्र करायचे आहे। आणि एकीकडे कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे। या तेलात आपण थोडं जिरं, मोहरी आणि हळदीची अशी खमंग अशी फोडणी दिलेली आहे। जे मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक वाटलेलं आहे ते असे तेलात खमंग असं परतून घ्यावे। काढायचं